प्रत्येक 2 दिवसांनी हे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवणार, पण ते वाढवताना पैशात वाढवतायत. त्यामुळे लोकांना त्याचं गांभीर्य किंवा महत्त्व कळणार नाही अशी त्यांची अपेक्षा आहे. परंतु आज जर बघितलं ते 5 ते 7 रुपयापर्यंत हे भाववाढ झालेली आहे. 20 रुपयाच्या पर्यंत भाववाढ जाईल अशा प्रकारची चित्र दिसत आहेत. या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून जे सरकार आहे ते सरकार हे एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात आणणार अशा प्रकारचं एक चित्र भासवतं. त्यामध्ये मग जीएसटी असेल किंवा इतर कर असतील ते कमी करून कशा पद्धतीने कंट्रोल करू अशा दाखवतात. दुसऱ्या बाजूला इतर राष्ट्रांमध्ये कशा पद्धतीने जर्मनी वगैरे भाववाढ झालेली आहे पेट्रोलची हे चित्र दाखवतायत. आणि दरवेळेला मी त्याही दिवशी सांगितलं होतं की प्रत्येक 2 दिवसांनी हे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवणार, पण ते वाढवताना पैशात वाढवतायत. त्यामुळे लोकांना त्याचं गांभीर्य किंवा महत्त्व कळणार नाही अशी त्यांची अपेक्षा आहे. परंतु आज जर बघितलं ते 5 ते 7 रुपयापर्यंत हे भाववाढ झालेली आहे. 20 रुपयाच्या पर्यंत भाववाढ जाईल अशा प्रकारची चित्र दिसत आहे. मला वाटतं की लोकांना ज्या पद्धतीने हे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत तरी सुद्धा लोकांमध्ये असंतोष आहे, लोकांमध्ये नाराजगी आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार सांगताय की साठेबाजी झालेली आहे, त्याच्यावर आम्ही कारवाई करतो. म्हणजे किती या ठिकाणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. सांगितलं जातं की साठेबाजी होते, लोकांमध्ये पेट्रोल डिझेल मिळेल का नाही अशा प्रकारची शंका आणि या ठिकाणी संशय असल्यामुळे लोक हा अस्वस्थ झालेले आहेत. लोकांचा विश्वास नाही, सरकार त्याच्याबद्दल खुलासा सविस्तर करू शकत नाही. त्यामुळे हे प्रकार वाढीला लागलेले आहेत. आणि मला वाटतं की येत्या काळामध्ये आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये सगळीकडं या असलेल्या वाढीच्या संदर्भातून आणि सरकार फेल्युअर ठरलंय त्याच्या संदर्भातून आम्ही आंदोलन करणार आहोत. पण पुण्यात तर आंदोलनाला 14 दिवसांची जमावबंदी लागू केली पोलीस आयुक्तांनी. असंच आहे, मगाशी आम्ही तोच अंदाज घेतला. आम्ही पण राज्यभरावर आंदोलन करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत होतो. आम्हाला माहिती जी मिळालेली तुमच्याकडून मिळाली, पण आता लोकशाहीतून जनतेचा आवाज उठवण्यासाठी सुद्धा बंदी घालणं हीच हुकुमशाही आहे. गेल्या काही वर्षामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तींना भूमिका मांडण्याचा किंवा आपल्या माध्यमातून लोकशाहीतून आंदोलन करण्याचा अधिकार सुद्धा काढण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून सगळीकडे जमावबंदी लागू करणं हे मला वाटतं की फार चुकीचं आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणाने आवाज उठवू.